नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे. तर आता जून महिना चालू झालेला आहे. पाऊस 2-3 पडलेले आहेत. वातावरण एकदम थंड झालेलं आहे. तर मी दरवर्षी जूनमध्येच लोणचं घालत असते. मेमध्ये घालत नाही, कारण मेमध्ये लोणचं घातलं की खराब होतं गरमीने. तर हे पहा, मी गावरान आंबे आणलेले आहेत आता 3 किलो. तर मस्त त्याला 3-4 तास पाण्यात टाकून ठेवलेलं आहे. 3-4 पाण्याने धुवून काढलेले आहेत. तर आता हे पहा, मस्त धुवून ठेवलेले आहेत मी. तर आता या पाण्यातले काढून आपल्याला घ्यायचे आहेत आंबे. ते गावरान आंब्याचं लोणचं एकदम छान लागतं, असं मस्त लागतंय. तर आम्हाला 3 किलोचंच मी दरवर्षी लोणचं घालत असते. मलाच आवडतं असं गावरान लोणचं. तर आता हे पाण्यातून काढून घेऊयात आपण. चला, आपण कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपण सुरुवात करूयात. आता मी आंबे असे सुरुवातीला या चाकूने हे असं जे चिक निघण्याचे जे टोक असतं ना, तर ते चाकूने मी असं गोल फिरवून हे असं काढून घेत आहे. पूर्ण कैऱ्यांचं असं काढून घ्यायचं अगोदर. म्हणजे कैरीच्या फोडींनाही चिक लागणार नाही. पूर्ण कैऱ्यांचं असं काढून घेऊयात. तुमचं झालं का लोणचं घालून? कोणत्या कैऱ्याचं लोणचं केलं? हे पहा, मी सर्व आंबे फोडून घेत आहे. हे पहा, वेळीनं असं खूप काळजी घेऊन करावं लागतं, हाताला वेळी वगैरे लागू नये म्हणून. पहा कसं लोणचं होतं आहे, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता हे सर्व आंबे आपल्याला असे फोडून घ्यायचे आहेत. हे पहा, आडवा आंबा ठेवायचा वेळीमध्ये. पुन्हा अर्धा झाला की हे असं करायचं, पुन्हा एक असं. तर आपल्याला एवढ्या साईजच्या फोडी आपल्या नॉर्मल आहेत. आता फोडून झाल्यानंतर आपल्याला निवांत त्याला साफ करायचं आहे. मधले पांढरा कोळीचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे. हा भाग किती निघालेला आहे मध्ये. आपल्याला पाहिजे त्या आकारात फोडी कट करून घ्यायच्या. मी आता एवढी ही नॉर्मल रेंज ठेवलेली आहे कापायची फोडी. आपण सर्व आता फोडून घेऊयात. हा कोळीचा भाग जो असतो तो हा पण खायला छान लागतो. असं जेवताना तोंडी लावायला लोणचं असलं की मस्तच लागतं जेवण. चला, आपण या फोडी आहेत ना आता मस्त फोडून घेतल्या. पुन्हा पांढऱ्या कपड्याने मस्त स्वच्छ पुसून घेतल्या. पुसून झाल्यावर अशा आता ह्या पांढऱ्या कपड्यावर आपण पसरून घेतल्यात आणि फॅन लावून दिलेला आहे वरती. फॅन चालू केलेला आहे. आता ह्या फोडी सगळ्या हडकतात फॅनच्या हवेने. तर 1 घंटा आपल्याला फॅनच्या हवेखाली राहू द्यायच्यात अशा फोडी. आणि आपल्याला आता मसाले तयार करायचे आहेत. तर चला, आपण मसाले तयार करूयात. पहा, आपण मीठ घेतलेलं आहे 1 बाउल. काळी मोहरी घेतलेली आहे 1 वाटी. पिवळी मोहरी घेतलेली आहे 1 वाटी, म्हणजे 100 ग्रॅम काळी मोहरी, 100 ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ. 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम मेथी, अख्खी मेथी घेतलेली आहे. आता ही तळून टाकायची आहे आपल्याला तेलामध्ये, लोणच्यामध्ये टाकायची आहे. ही हळद घेतलेली आहे. लवंग घेतलेली आहे 1 तोळा. आणि ही रामबंधूर लोणचं मसाला एक घेतलेला आहे. हे टाकल्यामुळं काय होतं की विकत्रीच्या लोणच्यासारखं चव येते आणि मुलांना वाटतं विकत्रीचंच लोणचं आहे असं, मुलं खातात म्हणून मी टाकत असते दरवर्षी. रामबंधू लोणचे मसाला आवडतो आम्हाला, याची चव. तर मी ही एक टाकणार आहे 100 ग्रॅम. ही काळी मोहरी आहे ती आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे. म्हणजे आता जास्त भाजायची नाही, पण हलक्या हलक्या फिरवायची. आता हे तडतड वाजते आणि मग पाण्याचा अंशमधला कमी होतो मोहरीचा. लोणचं खराब होत नाही यामुळे. हे कशी तडतड वाजत आहे आणि वजनाला हलकी होते आता भाजल्यानंतर मोहरी. हे पहा कसा आवाज येत आहे मोहरीचा. तर आपल्याला हे काढून घ्यायची आहे मोहरी आता ताटामध्ये. आता आपल्याला ही मोहरीची डाळ पण हलकी हलकी भाजून घ्यायची. खूप भाजायचं नाही आपल्याला, पण गरम कढईमध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे 1 मिनिटं. 1 ते 2 मिनिटं असं हलवून घ्यायचं. म्हणजे सादळलेलं असतं ना तर ते निघून जातं. लोणच्याला बुरशी वगैरे लागत नाही ओलसर न घातल्यामुळं.
तर हे डाळ पण भाजून घेतली आहे. चला आपलं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला कैरीच्या फोडी घ्यायच्या एका भांड्यामध्ये. चला आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे. कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा लिटर तेल टाकलेलं आहे मी. तर आपल्याला आता हे मीठ जे आहे की नाही, ते मीठ आपल्याला ह्या कैऱ्याच्या फोडीवर टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकलेलं आहे. आता हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ लोणच्याला चांगलं लागतं, नाही तर मग लोणचं खराब होत असते. तर हे पहा, मोहरीची डाळ पण मी भाजून घेतलेली आहे थोडीशी. आणि ही मोहरी पण वाटून घेतलेली आहे भाजून, थोडीशी हलकी हलकी. तर आपण ही लोणचं मसाला पण टाकत आहेत. यामुळे कसं रेडीमेडसारखी जरा थोडीशी चव येते यामध्ये, लोणच्यामध्ये. मुलांना खायला जरा चांगलं वाटतं. तर आपल्याला आता याला मिक्स करून घ्यायचं. मी दरवर्षी जूनमध्ये लोणचं घालत असते पाऊस पडल्यानंतर. माझं आत्तापर्यंत कधीच लोणचं खराब झालेलं नाही. मी 15-20 वर्षापासून लोणचं घालत असते, पण दरवर्षी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतरच घालते. त्याला असं मिक्स करून घ्यायचं. तर आपण तेल गरम केलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला ह्या मेथ्या तळून घ्यायच्यात. थोडंसं तेल तापलं की नाही चेक करते. तेल तापलेलं आहे. तरी आपण ह्या मेथ्या आता तेलात टाकून घ्यायच्या आहेत. तर आपण आता हे लसूण एक टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. 1.5 वाटी लसूण पाकळ्या मी घेतलेल्या होत्या, त्या मिक्सरमध्ये थोड्याशा जाडसर वाटून घेतल्या. आता हे मेथ्या आणि लसूण आपल्याला तळूनच घ्यायचं आहे. आणि लवंग घेतलेली आहे ती पण टाकायची आपल्याला तेलामध्येच. पहा मस्त वास सुटलेला आहे. आता लसूण तळायला लागलेला आहे ना, लसूण, मेथ्या, लवंग याचा खूप मस्त वास सुटलेला आहे. आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मिरे टाकायचे आहेत. मिरे पण तळायचेच आहेत तेलामध्ये. आणि 1 चमचा आपण आता हे हिंग पावडर घेतलेली आहे, ती पण तेलात टाकायची. आता हे तेल जे आहे ना, ते आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. तर हे गॅस बंद करून घेऊयात. आता हे तेल थंड होत आहे. तोपर्यंत आपल्याला आता हे पण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण यामध्ये आता लाल तिखट टाकलेलं नाही, तर ते ऑप्शनल आहे एकदम. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडं टाकू शकता. आता आमच्याकडे तिखट लागत नाही म्हणून मी काही टाकलेलं नाही. रेडीमेड मसाला टाकलेला आहे रामबंधू, तर त्याची चव थोडी उतरते तिखट. ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता या भरणीमध्ये भरायचं आहे लोणचं. तर आपण काय करायचं, थोडं गॅस चालू करायचा आणि ह्या बरणीला थोडंसं असं गॅसवर धरायचं. चला आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. जी आपली आता बरणी आहे ना, थोडीशी अशी गॅसवर धरायची. गरम लागत आहे अशी बरणी. आपण उपडी करून अशी थोडी गरम वाफ दिली गॅसची की मधलं पाण्याचा अंश जे काय असतं ओलसरपणा ते निघून जातो. आता आपल्याला लोणचं भरायचं आहे. आता आपण हे पहा, लसूण जाडसर वाटून, लवंग, मिरे आणि मेथ्या आपण तळून घेतलेले आहेत तेलामध्ये, अर्धा लिटर तेलामध्ये. तर आपल्याला आता ही लोणच्यावर ओतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं असं लोणचं. काय मस्त वास सुटला आहे मस्त लोणच्याचा. वाह, आ हा 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 हा. वाह, कसं मस्त देखणं सुंदर लोणचं दिसत आहे. आणि मेथ्याचा, लसणाचा इतका वास सुटला आहे, छान छान एकदम. अख्ख्या घरभर लोणच्याचा वास यायला आहे. हळद मीठ सगळं व्यवस्थित झालं ना, मटेरियल एकदम छान पडलं की छान वास सुटतो मस्त असा. तर आपल्याला आता या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. खूप मस्त लोणचं झालेलं आहे आपलं. भन्नाट चवीचं लोणचं झालेलं आहे. तर मी दरवर्षीच असं 3 किलोचं लोणचं करत असते आणि या बरणीमध्येच भरत असते.
अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तरी कसं वाटत आहे तुम्हाला लोणचं कमेंट करा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. ओके बाय बाय.